हॅलो, नमस्कार. मी शीतल आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करते शीतल डेली ब्लॉगमध्ये. आजचा दिवस ना माझ्यासाठी खूप खास आहे. का तर सांगते तुम्हाला. माझ्या आईने माझ्यासाठी गावाकडून काही प्रेमाने सामान पाठवलं आहे. तेच आज मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग पार्सल उघडूया. हे बघा, आईने किती छान पॅक करून पाठवलं आहे. खरंच आई कितीही दूर असली तरी तिचं प्रेम प्रत्येक गोष्टीत दिसतं. आता मी एक एक पिशवी घेऊन कशात काय आहे ते चेक करत आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे तर मी तुम्हाला सांगते, याच्यामध्ये लसणच असणार आहे. कारण ना असा मोठा मोठा हाताला लागत आहे, लसणच असं. कारण माझी आई म्हटली पण होती मी लसूण देणार आहे, तर लसूणच आहे त्याच्यामध्ये. आणि हा गावाकडचा लसूण आहे, आमच्या शेतातला लसूण आहे, गावरानी लसूण असं म्हणतात त्याला. तर खूप सारा दिला होता आईने. आणि हे लसूण ना मी फक्त नॉनव्हेज भाज्यांमध्येच यूज करते, बाकी भाज्यांमध्ये यूज नाही करत मी. खूप छान लागते भाजी. गावाकडचं इकडे पुण्याला कोणी येत असेल ना तर माझी आई अशीच करते, कोणाजवळ तरी काही ना काहीतरी पाठवतच असते माझ्याजवळ. तर चला तुम्हाला मी दाखवते. याच्यामध्ये मी तर तुम्हाला सांगितलं होतं लसूणच आहे मला माहिती आहे. याच्यामध्ये बघा काय म्हटलं होतं, लसूणच आहे म्हटलं होतं ना मी तुम्हाला. खूप सारा आहे लसूण, पिशवी भरून लसूण आहे. आणि या अगोदर पण दिला होता, तो संपला आहे. आणि मग हे मी बघित होते डब्यामध्ये, तर मला दिसला होता खूप सारा लसूण होता. आता हे ना मला खूप दिवस जाईल, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं मी दुसऱ्या भाज्यांमध्ये नाही वापरत, फक्त चिकन मटण अशा भाज्यांमध्येच वापरते. तर हे आहे लोणचं संपलं आहे, अजून पण पाठवून माझी आई. ह्याच्यामध्ये पण बघू आता काय आहे. ह्याच्यामध्ये हरभरा असणार आहे आय थिंक. तर चला हे पण खोलून पाहूया आपण, ह्याच्यामध्ये हरभरा आहे का काय आहे. याच्यामध्ये ना आता मोहरी आणि हळद असेल, कारण आई म्हटली होती एकामध्ये हळद आणि मोहरी पण पाठवते, तर तेच असणार आहे. तर चला हे पण आता आपण ओपन करून पाहूया. तर पाहिलं ना, त्याच्यामध्ये हळद आणि मोहरीच होती. तर असो. आणि ह्या पिशवीमध्ये काय आहे तर या पिशवीमध्ये असेल ती काकडी असते बघा, ती काकडीला ना थोडीशी मीठ आणि काहीतरी लावतात आणि ते उन्हामध्ये वाळायला घालतात. त्यानंतर ताव्यावर ना हे 1-2 टाकायचे असतात, त्याच्यात थोडं तेल टाकतात आणि मीठ टाकतात. त्याला उसऱ्या म्हणते आणि सपक वरण बनवलं ना तर तेव्हा ते भाजून खायचं, खूप छान कुरकुरीत लागते. गव्हाच्या पिठापासून बनवलेले शेवया पण बनवले होते आईने. आणि ते ना बाळासाठी पाठवले आहेत. आणि त्यानंतर थोडी मटकीही होती. आणि अजून बरंच काय होतं, बेसन होतं, बऱ्याच गोष्टी होत्या, काही मी यूज पण केल्या होत्या. आणि एक आठवण म्हणून एक व्हिडिओ बनवावं म्हटलं, तर अर्ध्या गोष्टी संपलेल्या होत्या आणि जे काही होत्या जे की मी ओपन केल्या नव्हत्या, तर चला म्हटलं एक व्हिडिओ पण बनवून घ्यावा म्हटलं, तेवढीच काय आठवण राहील म्हटलं. तर पाहू शकता किती छान असं दिलं होतं माझ्या आईने. मटकी, शेवया, मोहरी, हळद, लसण. आणि आता तुम्हाला सांगितलंच होतं ना मी काय गोष्टी मी यूज केल्या होत्या. तर नेक्स्ट टाईम मी तेही तुम्हाला दाखवणं, अजून काय माझ्या आई पाठवणंच. आणि तांदूळ दिले होते, गहू दिले होते, लोणचं वगैरे. लोणचं पण संपलं होतं. तर सगळं दाखवून झालं होतं. आणि एकच गोष्ट राहिली होती, ती मुगाचे सांडगे असतात ना, तर ते मी डब्यामध्ये ठेवून दिले होते. ते पण मी अर्ध्या यूज केल्या होत्या, थोड्याफार होत्या. तर चला तेही तुम्हाला मी दाखवते. तुमची पण आई तुम्हाला असं गावाकडून काही पाठवते का सांगा. आणि मुगाचे सांडगे ना मला खूप खूप आवडते. आणि पावसाळ्यामध्ये जर ही भाजी बनवली ना, अप्रतिम खूप खूप छान लागते. पाहू शकता तुम्ही किती मस्त. आणि खूप दिल्या होत्या, पण मी यूज केल्या ना, तुम्हाला सांगितलं होतं. तर पाहू शकता किती छान आहेत.
मस्त अशा गोल 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 आहेत. मला खूप आवडते, खूप खूप. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ सर्वांना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.